नमस्कार, मी मयूर सावंत. साम टीव्हीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. वाशीमध्ये श्री गुरु पादुका दर्शन सोहळ्याचं जे आगमन आहे ते सकाळ समूहातून करण्यात आलेलं आहे आणि या सोहळ्याला मराठी सिनेसृष्टीतील अभिनेते आनंद इंगळे सर आलेले आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत आता करणार आहोत, त्यांना विचारणार आहोत. सर, काय सांगाल? आपण या सोहळ्याला हजेरी लावलेली आहे, उपस्थिती लावलेली आहेत. एकाच छताखाली आपल्याला 8 जे संत आहेत त्यांच्या पादुका आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. नुसतं संतांच्या पादुका नाही, मला अतिशय आनंद होतो आहे की इथे एकनाथ महाराजांच्या, नामदेव महाराजांच्या, गुळवणी महाराजांच्या इतक्या वेगवेगळ्या ठिकाणी आपण सगळीकडे जाऊ शकत नाही, पण अशा ठिकाणी हा सकाळनी उपक्रम केला आहे की तुम्ही एकाच छताखाली तिथे असलेल्या मूळ पादुका, काहींच्या जिथे जन्मगाव झालं तिथल्या पादुका यांचं दर्शन तुम्हाला एका ह्याच्याखाली बघायला मिळतं, एका छताखाली घ्यायला मिळतं दर्शन. ही फार आनंदाची गोष्ट आहे. आणि नुसतं पादुकांचं नाही तर आत्ता आपण पाहिलं तुकाराम महाराजांनी लिहिलेलं, आत्ता तिथे काय बीज तुकाराम गाथातली मूळ प्रत, तर असं कुठे बघायला मिळणार तुम्हाला एकत्र, आणि ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. सर, आपल्या आयुष्यामध्ये संतांचं महत्त्व सर किती महत्त्वाचं आहे? त्यांचं कार्य, त्यांचा धर्म प्रश्न. संतांनी जेवढं कार्य केलं आहे तेवढं आत्तापर्यंत त्यांनीच तो समाज बांधून ठेवला, धरून ठेवला. अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी अत्यंत सोप्या पद्धतीने लोकांपर्यंत पोचवल्या. आज आपल्याकडे बघा ना, आपली संस्कृती म्हणून सुद्धा भारुडं म्हणू नका, पोया म्हणू नका, काय जोरदार आहे. आणि विचार संतांनी फक्त देवधर्माच्या मागे नाही दिलं, तर समाजाला विचार दिला. ही फार मोठी गोष्ट आहे. ज्ञानेश्वरांसारखं म्हणजे ज्यांना आपण माऊलीच म्हणतो, सो ही फार फार मोठी गोष्ट आहे. मला तर दरवेळेला वाचलं की नतमस्तक व्हायला होतं प्रत्येकाचं, आणि प्रत्येकाचा विचारही वेगवेगळा आहे. म्हणजे रामदास स्वामींचा एक वेगळा विचार आहे, एकनाथ महाराजांचा वेगळा विचार आहे, जनाबाईंचा एक वेगळा विचार आहे. सगळे मार्ग भक्तीचेच आहेत, पण ते प्रत्येकजण वेगवेगळ्या मार्गाने आणि प्रत्येकाने नीट वागा एवढंच सांगितलंय की, फारच महत्त्वाची गोष्ट आहे. सर, या सोशल मीडियाच्या जर आपण बघितलं या जगामध्ये, तर तरुण मंडळी काही या विळख्यामध्ये अडकलेली आहे, आणि जी काही अजून तरुण मंडळी आहे ती या ठिकाणी म्हणजे संतांचा जो मार्ग आहे तो तिकडे ते लोक स्वीकारत आहेत. मग सर, तरुणांसाठी हे किती महत्त्वाचं आहे? मला हा फरकच करता येत नाही. तरुण आणि म्हातारे, आपण सगळ्या जणांसाठीच हे महत्त्वाचं आहे. आणि आपल्याला असं वाटतं की तरुण पिढी त्या विळख्यात अडकली आहे किंवा, पण आता तो समाजात ती आत्ता पद्धत आहे, तो सगळीकडेच. म्हणजे खरं सांगायचं तर तरुण पिढी जास्त पटकन लांब होऊ शकते त्याच्यापेक्षा. इतके आमच्या वयाची विचित्र माणसं त्या सोशल मीडियामध्ये अडकलो होतो आपण, कारण आपल्याला सोशल मीडिया कसा वापरायचा, काय हे करायचं आपल्याला माहीत नाही आहे ना. पण मला असं वाटतं की सोशल मीडिया हा विळखा नाही आहे, ही दुधारी तलवार आहे. ती कशी वापरायची ठरवलं तर तुम्हाला ह्या सगळ्याचाच आनंद घेता येईल. सर, अनेक चित्रपटांमधून सर तुमचे ज्या भूमिका आहेत त्या पाहिल्या, परंतु सर एक अभंग जर झाला तर खूप सर छान वाटेल आम्हाला. मला तसा अभंग असा कुठला म्हणणार, म्हणजे आधी विजय ऐकले यापेक्षा मोठा अभंग कुठला आहे? म्हणजे अर्थात तो तुकाराम महाराजांचा नाही, म्हणजे तुकाराम सिनेमात आहे, पण त्याचा विचार किंवा मनाचे श्लोक म्हणजे फार मोठी माणसं.